नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो। आत्मसंतुष्टी हा खरा आनंद आहे। आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊ छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत अंमली पदार्थ विरोधात गुन्हे शाखेने कोट्यवधींचा एमडी ड्रग्ज रॅकेट उघड केला आणि या प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीतील या मोठ्या कार्यवाहीत आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सविस्तर माहितीनुसार अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एमडी म्हणजेच मोपेड्रॉन ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय। 8 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेतले होते। त्यांच्या ताब्यातून तब्बल 2 किलो 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते। या मुद्देमालाची किंमत अंदाजे 3 कोटी 12 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले। तपासादरम्यान या ड्रग्जची साखळी मुंबईपर्यंत पोहोचत असल्याचे निष्पन्न झाले। अमरावतीतील काही आरोपींसाठी हे अंमली पदार्थ आणले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। दरम्यान या गुन्ह्यातील 2 फरार आरोपी अब्बास कुरेशी आणि साकिब कुरेशी हे अमरावतीत येणार असल्याची खात्रीलायक माहिती गुन्हे शाखेला मिळाली आणि या माहितीच्या आधारे 24 एप्रिल रोजी सुफियाननगर परिसरात सापळा रचत पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींविरोधात यापूर्वीही अंमली पदार्थासंबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली। एप्रिल 2026 अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली 24 एप्रिल रोजी मध्यरात्री 10 वाजे ते 25 एप्रिलच्या पहाटे 2 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी करण्यात आली। या मोहिमेत 8 पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 9 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती। या ऑपरेशनमध्ये पोलीस आयुक्त, दोन्ही परिमंडळाचे डीसीपी, सर्व एसीपी, ठाणेदार, गुन्हे शाखा आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यवाही दरम्यान 142 मपोका अंतर्गत 4 तडीपार गुन्हेगारांना कारवाई करण्यात आली। आर्म्स ऍक्ट अंतर्गत 7 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 7 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली। अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 2 इसमांवर कारवाई करण्यात आली। दारूबंदी कायद्याअंतर्गत 16 जणांवर गुन्हे दाखल करून देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली। कोम्बिंग दरम्यान 54 हिस्ट्री शीटर आणि 4 निगराणी बदमाशांची तपासणी करण्यात आली। 122 मपोका अंतर्गत संशयास्पद हालचाली करणाऱ्या 8 जणांवर कारवाई करण्यात आली, तर 9 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली, तर 3 फरार आरोपींची तपासणी करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान 375 वाहनांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 31 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आणि 38 वाहनधारकांकडून 2950 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मोटर व्हेइकल ऍक्ट अंतर्गत 13 जणांवर स्वतंत्र कारवाई करण्यात आली। या संपूर्ण कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 51 अधिकारी आणि 306 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन यापुढेही सुरू राहणार असून शहरातील गुन्हेगारीवर निश्चित अंकुश बसणार आहे। अमरावती पोलिसांच्या या मोठ्या ऍक्शनमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण सध्या तरी निर्माण झाल्याचं दिसते। आगामी काळातही अशाच कडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। आज अमरावती शहरातील 10 पोलीस स्टेशनमध्ये ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येत आहे। त्यामध्ये नाकाबंदी, त्याचबरोबर कोम्बिंग ऑपरेशन आणि सर्चिंग ऑपरेशन या पद्धतीचं ऑपरेशन आज राबवणं सुरू केलेलं आहे। आणि याचा उद्देश
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ते राबवण्यात येत आहे. संपूर्ण अमरावती शहरातील 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्र 10 ते रात्र 2 वाजेपर्यंत नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. यामध्ये सिटी कोतवाली अंतर्गत राजकमल चौक येथे 10 वाजता नाकाबंदी सुरू करण्यात आली. यामध्ये सिटी कोतवालीचे 3 अधिकारी, 12 अंमलदार, RCP पथक आहे आणि इतर बाहेरून अजून अधिकारी आले. हे आमचे माननीय पोलीस आयुक्त आहेत यांच्या आदेशान्वये हे अचानक कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी राबवण्यात येत असते हा नेहमी पोलिसांचा रुटीनचा भाग आहे आणि त्यातीलच आजची ही नाकाबंदी सुरू आहे. प्रमाणे पोलिसांचा हे आहे रुटीन कामकाज आहे. अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 10 बेनोडा या प्रभागातील जेवणनगर परिसर इथे असलेली सार्वजनिक शौचालय सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामे होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या कोणतीही व्यवस्था नाही तर अनेक शौचालयांमध्ये वीज पुरवठा खंडित आहे. साफसफाईसाठी नियुक्त कर्मचारी फिरकूनही पाहत नसल्याने शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधी इतकी तीव्र आहे की नागरिकांना तिथे जाणेही कठीण झाले आहे. या सर्वांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे हीच पडीक शौचालय आता असामाजिक तत्वांचा अड्डा बनत चालली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी मद्यपी आणि संशयित व्यक्ती या ठिकाणी वावर करताना दिसतात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान संतप्त नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे. वापरात नसलेली आणि धोकादायक ठरत असलेली शौचालय तात्काळ पाडण्यात यावी आणि त्या जागेवर लहान मुलांसाठी अंगणवाडी उभारण्यात यावी. स्वच्छ शहरचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ते काय करीबन महिना झाला आता बंद झाला, महिना दीड महिना होता. का बंद आहे? ते ह्या कारणामुळे बंद आहे. चॉकअप झालं आहे, साफसफाई वगैरे नाही आहे. पाणी वगैरे आहे, सगळं सुविधा आहे, पण ते संडास शिटा तुटल्या आहे आणि पाणी आहे म्हणजे शिटा तुटलेल्या आहे. पुरं मलमा ते मागं चॉकअप आहे, नाली सफाई आहे, काहीच नाही आहे. या सरकारी शौचालयामुळे मला खूपच त्रास आहे म्हणजे आमच्या सर्व आजूबाजूच्या लोकांना. त्यामुळे त्याचा वास खूप येतो. तर आम्हाला हे तोडून आम्हाला बालवाडी पाहिजे आहे. साफसफाई होतच नाही. आता हे जे यायला सांगितलं होतं पाटील सरांना, नगरसेवक ते आले होते आमच्याकडे आणि त्याने केली साफसफाई केली, पण आम्हाला त्याला नकोच. आम्हाला खूप त्रास आहे इथे. आम्हाला इथे बालवाडीच हवी फक्त. खूप त्रास आहे आम्हाला म्हणजे घरासमोर आहे तर वासही येते टॉयलेटचा आणि संडासाचाही वास येते. बाहेर म्हणजे चपला अशा भरून चपला येतात म्हटलं समोर जातात घरातून. खूप त्रास आहे आम्हाला. याच्यासाठी आम्हाला बालवाडी खावा. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच MAFD ने राज्यभरातील खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांच्या वतीने 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कृषी विभागाच्या कथित जाचक अंमलबजावणी विरोधात हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे निवेदन राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना सादर करण्यात आले. संस्थेने आपल्या निवेदनाद्वारे अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये परवाना नूतनीकरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी तसेच HTBT कापूस बियाण्यांच्या विक्री प्रकरणी विक्रेत्यांवर होत असलेली कार्यवाही थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे स्पष्टपणे सांगितले आहे की उत्पादनातील दोष किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी केवळ विक्रेत्यांना जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. त्याऐवजी संबंधित उत्पादक कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेने नमुन्यांच्या तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचीही मागणी केली आहे. दोषी आढळल्यास प्रथम कंपनीवर कारवाई व्हावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खत, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री पूर्णपणे बंद ठेवली जाईल असा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनाचा थेट परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. ये पूरे शासन के खिलाफ है. हमारा लड़ाई सिर्फ शासन से है क्योंकि शासन ने जो नियम ला दिया वो सिर्फ शासन ने ला दिया. अमरावती शहरात स्वच्छतेच्या नावाखाली पुन्हा एकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
पश्चिम क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनीमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे एआयएमआयएमचे 4 नगरसेवक निवडून दिल्यानंतरही परिसरात कोणतीही ठोस स्वच्छता व्यवस्था दिसून आली नाही. मात्र सिटी न्यूजने या प्रश्नावर आवाज उठवताच अवघ्या 12 तासात प्रशासनाला जाग आली. नेमकं काय झालं पाहूया सविस्तर. अमरावतीच्या पश्चिम भागातील जमील कॉलनी, जिथे काही दिवसांपूर्वीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले होते. स्थानिक नागरिकांनी सांगितले की मोठ्या अपेक्षेने एआयएमआयएमचे 4 नगरसेवक निवडून दिले, मात्र केवळ 3 महिन्यातच त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. कचऱ्यामुळे आजारांचा धोका वाढला होता. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. सिटी न्यूजने या परिसराची ग्राउंड रिपोर्टिंग करत नागरिकांच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचविल्या आणि त्याचा परिणामही तात्काळ दिसून आला. अवघ्या 12 तासात संपूर्ण परिसरात साफसफाई करण्यात आली. हीच सिटी न्यूजची ताकद आहे. फक्त तक्रारी दाखवणे नाही, तर प्रशासनाला योग्य दिशा दाखवणे. प्रभाग से 4 एमआईएम के जो नगर सेवक आए हैं, उनमें से एक अहमद शाह करके एक नगर सेवक है, जिन्होंने अभी फिलहाल में काम की जो है पहल की है. अभी हम यहाँ मौजूद थे, हम ग्राउंड रिपोर्टिंग कर रहे थे, तो हमने देखा है कि नालियों का जो साफ सफाई का काम चल रहा है. अभी यहाँ पे उनके शायद ये सुपरवाइजर है, आइए इनसे जानते हैं. क्या नाम है आपका? तनवीर भाई, आप कौन सुपरवाइजर अहमद भाई का छोटा भाई हूँ, यहाँ सुपरवाइजर हूँ मैं. आपके भाई जो है यहाँ पे पार्षद है एमआईएम. जी जी. तो क्या है अभी स्थिति, क्या है अभी प्रभाग की? यहाँ पे तो बहुत साफ सफाई हो रही है. साफ सफाई, बहुत साफ मतलब सफाई. एमआईएम के 4 नगर सेवक बहुत काम करा रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं बेहतर है, पहले से बेहतर है, लेकिन कहीं ना कहीं गंदगी का साम्राज्य बढ़ता जा रहा है. बहुत गंदगी थी यहाँ पे जी. अभी लेकिन 2-3 महीने जब से नगर सेवक आए, जब से बहुत साफ सफाई हो तो रही है. ये लगातार वर्क हो रहा है, कर्मचारी आ रहे हैं, लगातार नालियां साफ हो रही है, कचरा उठ रहा है. नालियां सफा हो रहे हैं यहाँ पे. तो ऐसा ही आप जनता को आश्वासन देंगे कि ऐसे ही काम प्रभाग में होता रहेगा? 5 साल ऐसी चौंका इंशाल्लाह काम है. तो ये थे एमआईएम के नगर सेवक अहमद शाह के छोटे भाई, जो सुपरवाइजर भी करते हैं. कहीं ना कहीं ऐसा लग तो रहा है कि कोई ना कोई काम कर रहा है. बहुत अच्छी चीज है, होना चाहिए, क्योंकि जनता के स्वास्थ्य को बहुत खतरा है और नगर सेवकों ने काम करना चाहिए, क्योंकि जनता ने इनको चुनकर दिया है, तो जनता के प्रति इन्होंने भी वफादार रहना चाहिए. कैमरा पर्सन साकिब के साथ मैं अफसर शेख, सिटी न्यूज अमरावती. अमरावती शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा आंबा बाजारपेठांमध्ये दाखल झालाय. अमरावती शहरात उन्हाळ्याची सुरुवात होताच आंब्याच्या बाजाराला जोरदार उठाव मिळालाय. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्राहकांकडूनही आंब्याला मोठा प्रतिसाद मिळत असून उन्हाळ्यातील पाहुणचार, आंब्याचा रस आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीमुळे मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या अमरावतीतील सर्वाधिक विक्री होत असलेला आणि ग्राहकांची पसंती मिळविणारा आंबा म्हणजे बदाम आंबा आहे. कमी दर, गोड चव आणि सहज उपलब्धता यामुळे सर्वसामान्य ग्राहक बदाम आंब्याला अधिक पसंती देत आहेत. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि देवगड येथून येणारा प्रसिद्ध हापूस आंबा बाजारातील सर्वात महागडा आंबा ठरत आहे. सध्या हापूस आंब्याचा दर 300 ते 400 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. मात्र उच्च दर असूनही ग्राहकांकडून त्याला मोठी मागणी कायम आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातून येणारा दसरी, गुजरातमधील लालपट्टा, आंध्र प्रदेशमधील चेरकुलस आणि हैदराबादचा राजापुरी आंबा देखील अमरावतीच्या बाजारात दाखल झालाय. विविध चव, सुगंध आणि आकारांमुळे ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. उन्हाळ्यात आंब्याच्या रसाला विशेष महत्व असते. विशेषतः विदर्भात नवविवाहित मुलीला माहेरी आंब्याच्या रसासाठी बोलविण्याची परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे आंबा हा केवळ फळ नसून सांस्कृतिक परंपरेचाही एक महत्वाचा भाग असल्याचे चित्र अमरावतीत पाहायला मिळते. तापी नदीची लूट, प्रशासनाला आव्हान देणारे रेती माफिया आणि हजारो ब्रास रेतीचा महाघोटाळा. तापी नदी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील जीवनवाहिनी, पण सध्या हीच नदी रेती माफियांच्या तावडीत सापडल्याचं चित्र समोर आलंय. अमरावती जिल्ह्यातील सोनाबर्डी घाटावर गेल्या 2 महिन्यांपासून अवैध उत्खननाचा धुमाकूळ सुरू असल्याचे उघड झाले आहे. अधिकृत नोंदीनुसार केवळ 4000 ब्रास उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात 10 ते 15,000 ब्रास पर्यंत रेती उपसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कंत्राटदाराने रेकॉर्डवर केवळ 1000 ब्रासची नोंद दाखवली आहे. त्यामुळे मोठ्या महसूल घोटाळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली IAS अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी रात्रीच्या वेळी गुप्त कारवाई करत
पोकलँड आणि जेसीबी सारख्या अवजड यंत्रसामग्रीने सुरू असलेले उत्खनन रंगेहात पकडले. इतकंच नाही, महाराष्ट्रातून चोरी गेलेली रेती थेट मध्य प्रदेशातील डेडतलाई पोलीस चौकी समोर डंप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार म्हणजे राज्याच्या महसुलावर सरळ डाका असल्याची चर्चा आहे. स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत रेती माफियांना कुणाचा वरद हस्त असा सवाल उपस्थित केलाय. दरम्यान धारणी तहसील कार्यालयाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तहसीलदार प्रदीप शेवाळे गेल्या 4 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून बदली होऊनही न हल्ल्यामुळे संशय अधिकच गळत झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांमुळे प्रकरण अधिकच तापलं आहे. आता प्रश्न एकच की प्रशासन कठोर कारवाई करून या रेती माफियांवर लगाम लावणार का, की तापी नदीची लूट अशी सुरू राहणार? धारणी तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल साद्रावाडी गावात शिक्षणाची नवी क्रांती घडताना दिसते. येथील पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत आहे. या यशामागे मुख्याध्यापक राजेंद्र राऊत यांचे नेतृत्व महत्वपूर्ण ठरले. त्यांनी शाळेत शिस्तबद्ध प्रशासन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शाळेची परसबाग ही विशेष आकर्षण ठरत असून येथे औषधी वनस्पती, फळझाडे आणि विविध फुलांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रत्यक्ष शिक्षण मिळत आहे. तसेच शाळेत अत्याधुनिक खगोलशास्त्र प्रयोगशाळा, विज्ञान लॅब आणि सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे दालन ठरत आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून योग, संगीत, चित्रकला आणि कथाकथन अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या सर्व प्रयत्नांमुळे मेळघाटातील आदिवासी भागातील ही शाळा आज एक आदर्श निर्माण करते आहे. गावातील नागरिकांनी मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण देश हादरलेला असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकाच विचित्र प्रकार समोर आलाय. मुलीच्या सुरक्षेसाठी पालकांनीच तिच्यावर कठोर आणि अमानुष निर्णय घेतल्याचा आरोप. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे केस कापून तिला घरात बसवल्याची घटना वरुड पोलीस ठाणे हद्दीत घडली. सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील वरुड परिसरात घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीकडे एका तरुणाकडून वारंवार वाईट नजरेने पाहिले जात होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तिच्या आईवडिलांनी संबंधित मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला मुलीला दिला होता. मात्र याच दरम्यान पालकांनी मुलीच्या सुरक्षिततेच्या नावाखाली अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. मुलीचे पूर्ण केस कापून तिचं टक्कल करण्यात आलं आणि तिला घरातच बसवण्यात आलं, असा गंभीर आरोप पीडित मुलीने स्वतःच केला आहे. या घटनेनंतर मुलीने वरुड पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःच्या आई वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आई वडिलांविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. एकीकडे मुलीच्या सुरक्षेबाबत समाजात चिंता वाढत असताना दुसरीकडे अशा प्रकारे पालकांकडून कठोर निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षा आणि स्वातंत्र्य यामध्ये समतोल कसा राखायचा हा मोठा प्रश्न या घटनेतून समोर येतोय. मुलींच्या सुरक्षेसाठी पालकांची काळजी योग्यच, पण त्याच नावाखाली मुलीच्या अधिकारांवर गदा येऊ नये हेही तितकंच महत्वाचं. पीडिताच्या बयानावरून तिची आई आणि आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्या विरुद्ध पोलीस वरुड येथे गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा नोंद करायचा मथळा असा की तिच्या आईने आणि वडिलांनी तिला पट्ट्याने मारहाण सुद्धा केलेली आहे संशयावरून आणि इलेक्ट्रॉनिक ट्रिमर मशीनने तिचे केस कापलेले आहेत काही प्रमाणात. याकरिता पोलीस वरुड येथे अपराध नंबर 245/26 कलम 118(1), 115(2), 351(2) आणि 352 BNS आणि कलम 75 हे सहकलम RW 75 सुद्धा बाल न्याय अधिनियम हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये कलम लावण्यात आलेला आहे. पीडिता हिला ह्या गुन्ह्याचा तपास कोणी श्रीमती पूजा माळी मॅडम ह्या करत आहेत.
काल आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे, तसेच प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथे शनिवारी दुर्दैवी घटना घडली. विलास भाऊराव राजनकर वय वर्ष 58 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजनकर हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या मालकीची सुमारे 3 एकर शेती होती. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने ते गंभीर आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांच्यावर अमरावती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज तसेच इतर सावकारी आणि वैयक्तिक कर्जाचा बोजा होता. शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे उदरनिर्वाह आणि कर्जफेडीची चिंता त्यांना सतावत होती. नातेवाईकांच्या माहितीनुसार ते वारंवार आपल्या आर्थिक अडचणींबाबत घरच्यांशी बोलत असत. अर्धांगवायूसारख्या आजाराने त्रस्त असूनही त्यांनी शेती संघर्ष सुरू ठेवला होता. मात्र वाढते कर्ज, सततची नापिकी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी सकाळच्या सुमारास स्वतःच्या गोठ्यात गळफास घेऊन आपले जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच कुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास कुरा पोलीस करीत आहेत. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातू असा परिवार असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील दुरानी चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर शनिवारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पेट्रोल पंपासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निरोधक सिलेंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेगाने कार्यवाही करत इतर पेट्रोल पंपाच्या सर्व पसरलेल्या ज्वाळांवर नियंत्रण मिळवत आग पूर्णपणे विझवली. या घटनेने कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळल्याचे समोर येते आहे. स्थानिक नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाचे कौतुक केले आहे. सध्या या घटनेची अधिक चौकशी सुरू असून नेमके आगीचे कारण काय याचा तपास सुरू आहे. धामणगाव रेल्वे येथील वार्ड क्रमांक 10 मधील आठवडी बाजारामागील नदीकाठी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुरुवातीला लहान स्वरूपात लागलेली ही आग काही क्षणातच भडकत गेली आणि पाहता पाहता रौद्र रूप धारण करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा उसळत असल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांनी घाबरून सुरक्षित स्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक सुजित मार्वे, नगरसेवक दर्शन राठी तसेच महिला मुक्ती मोर्चाच्या शहराध्यक्षा राजू बेग आणि समाजसेवक शोहेब कुरेशी यांनी तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधत प्रशासनाला सतर्क केले. माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. टीम लीडर सचिन कटारमल यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने तत्परतेने बचाव कार्य सुरू केले. अत्यंत शिताफीने आणि धाडशी पद्धतीने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या वेगवान आणि दक्ष कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे. घटनेदरम्यान परिसरात मोठी गर्दी झाली होती. मात्र प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल, नगर परिषद प्रशासन आणि मदत कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. धामणगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आरपीएफ सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाचा हरविलेला लॅपटॉप सुरक्षित परत मिळाल्याची घटना समोर आली आहे. 25 एप्रिल 2026 रोजी आरपीएफ धामणगाव येथे हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे यांना रेल मदत संदेश प्राप्त झाला. ट्रेन क्रमांक 12655 मधील B1 कोचच्या बर्थ क्रमांक 22 वर एक महिला प्रवाशाचा लॅपटॉप राहिल्याची माहिती मिळाली होती. संबंधित महिला प्रवासी बडनेरा स्थानकावर उतरल्याचेही समजले. संदेश मिळताच संजय बोरुडे यांनी तात्काळ संबंधित कोचमध्ये जाऊन तपासणी केली. बर्थ क्रमांक 22 जवळ ग्रे रंगाची लॅपटॉप बॅग आढळून आली. तपासणी दरम्यान त्या बॅगमध्ये HP कंपनीचा सिल्वर रंगाचा लॅपटॉप मिळून आला. यानंतर संबंधित महिला प्रवाशाशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून लॅपटॉपची खात्री करण्यात आली.
लॅपटॉप सुरक्षितपणे आरपीएफ ठाण्यात जमा करण्यात आला. महिला प्रवाशांच्या विनंतीनुसार त्यांचे नातेवाईक मंदार मोरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून लॅपटॉप आणि बॅग सुपूर्द करण्यात आला. या लॅपटॉपची किंमत सुमारे 65,999 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते आहे. अहमदाबाद येथील महिला प्रवासी आणि असिता मखिजा यांनी आरपीएफच्या तत्पर कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे यांनी यापूर्वीही अनेक प्रवाशांना त्यांचा हरवलेला माल वस्तू परत मिळवून देण्याचा उल्लेखनीय काम केलेले आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून त्यांचे मानवतेचा आदर्शही निर्माण केलाय. आरपीएफच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. 24 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अजनी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की शताब्दी चौक परिसरात एक तरुण एमडी पावडर विक्रीसाठी ग्राहकांच्या शोधात उभा असल्याची माहिती आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वर्णनानुसार संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपीचे नाव हिमांशू शरदराव कडू वय वर्षे 21 असे निष्पन्न झाले. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्या ताब्यातून 2.5 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. यासोबतच एक मोबाईल फोन असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अजनी पोलीस करीत आहेत. एक व्यक्ती पोलीस ठाणे अजनी हद्दीत एमडी विकायला येणार आहे, अशा माहितीवरून त्यांनी एक सापळा रचला आणि एनडीपीएस तरतुदीचे संपूर्णपणे पालन करण्यात आले व नमूद वर्णनाचा व्यक्ती हा शताब्दी चौकाच्या तिथे म्हणजे त्याला त्यापूर्वीच त्याला ट्रॅक करून पकडण्यात आले आणि पकडण्यात आले असता त्याची जेव्हा झडती घेण्यात आली तर त्याच्याजवळून 2.5 ग्राम त्याची पूर्ण विचारपूस केली असता त्याच्याजवळून 2.5 ग्राम एमडी मिळाली व त्याचं संपूर्ण नाव विचारले असता त्याचं संपूर्ण नाव हिमांशू शरदराव कडू वय 21 वर्ष, राहणार कांचनगंगा सोसायटी हिंगणार असे आढळून आले व त्याला सदर एमडी त्याने कुठून आणलेली आहे याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदर एमडी त्याने मोरेश्वर उर्फ रोहन सुरेश मेश्राम राहणार कस्तुरी हाईट वाठोडा हद्दीत यांच्याकडून घेतलेली आहे. तर त्यातून आम्ही पुन्हा सदर बाबतीत चौकशी करून योग्य कारवाई केली असता नमूद मोरेश्वर उर्फ रोहन सुरेश मेश्राम याच्याकडून सुद्धा 9.5 ग्राम एमडी अशी एकूण 12 ग्राम एमडी, 2 मोबाईल आणि 2 मोबाईल व त्यांचे सिम जप्त करण्यात आलेले आहे. एकूण 1,64,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. नागपूर शहरात क्रिकेट सट्टेबाजीचा मोठा अड्डा उद्ध्वस्त करण्यात गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाला यश मिळाले आहे. 23 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास सदर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सदर बाजार परिसरातील अमर सज्जन अपार्टमेंटमध्ये आयपीएल सामन्यावर अवैध सट्टा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत फ्लॅट क्रमांक 302 येथे छापा टाकला. या कार्यवाहीत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यावर सट्टा घेताना 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी हे ऑनलाईन लिंक आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून लोकांकडून पैसे घेत क्रिकेट बेटिंग करीत होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते अवैध पद्धतीने व्यवहार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कार्यवाहीत पोलिसांनी 1 लॅपटॉप, 5 मोबाईल फोन, लॉगबुक आणि इतर साहित्य असा एकूण 2,33,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सदर प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 आणि 5 तसेच आयटी ऍक्ट कलम 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हे जे 7 आरोपी आहेत ते सदर या ठिकाणाहून एका फ्लॅटमध्ये बसल्याची माहिती मिळाली. व्हेरिफिकेशन केलं असता बातमी खरी आहे असा आमचा समज झाल्यानंतर आम्ही एसीपीच्या मार्गदर्शनाखाली टीम पाठवली त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्या 302 नंबर फ्लॅटमध्ये हे सगळे आरोपी लॅपटॉप त्याच्यानंतर वेगवेगळे मोबाईल घेऊन चेन्नई वर्सेस मुंबई मॅचवरती सट्टा घेत असल्याचं निष्पन्न झालं. याच्यामध्ये एक आरोपी जबलपूरचा आहे, काही आरोपींची लिंक गोंदियाशी आहे आणि काही आरोपी नागपूरचेच आहेत.
तर या पद्धतीने आम्ही सतत यापूर्वी आम्ही एक 2-3 दिवसापूर्वी बेलतरोडीला रेड केली होती, त्यापूर्वी झरीपटक्याला रेड केली होती. IPL जसं सुरू झाले त्या पद्धतीने आम्ही स्वतंत्र 2 स्क्वॉड तयार करून जे जुने रेकॉर्डवरचे बुकी आहेत त्यांची तर सर्चेस घेतलेलीच आहेत, शिवाय जी त्या बुकिंगच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेटवर्कमधून आमच्या नेटवर्कमधून आम्ही माहिती घेऊन सतत रेड करणार आहोत आणि करत राहणार. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास मदनी चौक काच कंपनी परिसरात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. जखमीची ओळख रोशन धरमसिंग उईके वय वर्ष 27 अशी पटली असून त्याच्या मानेवर, पोटावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस पोहोचताच जखमीला तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार जावेद उर्फ लाल शकील अन्सारी, शहबाज जाहीर खान तसेच सलमान आणि सुलतान या चौघांनी संगनमत करून धारदार शस्त्र आणि काठीने हल्ला केल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश बेटवार यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103.1.3.5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळमना पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी जावेद याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास सुरू आहे. बीट मार्शल राकेश बेटवार यांना एक त्यांच्या MDT वर CFS प्राप्त झाला की काच कंपनीजवळ वांजरा येथे एक व्यक्ती पडलेला आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेत आहे. त्यावरून ते त्या स्पॉटला गेले असता त्या ठिकाणी रोशन धरमसिंग उईके हा तिथे खाली पडलेला होता पालथ्या अवस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत होता. त्याच्यावर चाकूने वार केल्याचे दिसून येत होते. त्यावरून राकेश बेटवार यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली, तसेच आमच्या DV पथकाला माहिती दिली. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणचे CCTV फुटेज आम्ही बघितले असता त्या CCTV फुटेजमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी 4 व्यक्ती आणि हा मृतक असे 5 व्यक्ती एका ठिकाणी थांबलेले होते आणि त्या ठिकाणून जात असताना या आरोपितांनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याचं CCTV मध्ये दिसून येत होतं. त्यावरून आम्ही आरोपींचे आजूबाजूच्या लोकांना CCTV फुटेज दाखवून आरोपितांची नावं निष्पन्न केली. त्यात आरोपी जावेद उर्फ शकील अन्सारी, शहबाज जहीर खान, सलमान आणि सुलतान अशा 4 आरोपींविरुद्ध आम्ही बीट मार्शलच्या तक्रारीवरून 103 BNS अन्वये गुन्हा नोंद केलेला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आरोपी जावेद उर्फ लाल शकील अन्सारी याला काल अरेस्ट केला. त्या अरेस्ट केल्यानंतर तपासादरम्यान असे दिसून आले की जावेद अन्सारी आणि शहबाज खान या दोघांनीच त्याला मारलेलं आहे यापूर्वीच्या त्यांच्यात झालेल्या भांडणावरून. आणि जे CCTV मध्ये सलमान आणि सुलतान दिसत आहे यांचा सध्यापर्यंत कुठलाही रोल दिसून येत नाही अरेस्ट आरोपीच्या सांगण्यावरून. तरी त्यात एकंदरीत तपास आमचा सुरू आहे. सध्या जावेद शकील अन्सारी हा अटक आहे. जावेद शकील अन्सारी हा याने 1-1.5 वर्षापूर्वी मृतक रोशन जो आहे त्याला मारलेलं होतं. त्याची तक्रार कुठे झालेली नव्हती. हा जो रोशन आहे हा असा छोट्या मोठ्या अशा चोऱ्या करायच्या, परंतु तो रेकॉर्डवर आलेला नव्हता. त्या चोरीच्या याच्यातून त्यांनी त्याला 1 वर्षापूर्वी मारलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांची आपसी दुश्मनी चालू होती. 3-4 दिवसापूर्वी जो मृतक आहे रोशन याने जावेद अन्सारी जो आहे याला हातबुक्कीने मारहाण केली होती आणि मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. त्यावरून जावेदला वाटलं की आता हा आपल्याला मारणार आहे, म्हणून काल जावेद त्याच्याकडे गेला आणि जावेदला तो त्या ठिकाणी असा बसलेला दिसताच जावेद आणि शहबाज हे दोघे तिथे गेले आणि त्या दोघांनी त्याला तिथे मारलं. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला मोठं यश मिळालंय. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेअंतर्गत पाचपावली पोलिसांनी 24 एप्रिल रोजी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. कमाल चौक शनिवार बाजार परिसरात पोलिसांनी एका संशयित दुचाकीस्वाराला अडविले. चौकशी दरम्यान त्याची ओळख नितेश संजय हेडव वय वर्ष 23 राहणार कपिल नगर अशी पटली. झडती दरम्यान आरोपीकडून 10.50 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली, ज्याची किंमत सुमारे 73,500 रुपये. याशिवाय मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 1,45,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने ही एमडी पावडर त्याच्या साथीदार जगदीश गोखले याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. सध्या जगदीश गोखले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत. टीव्ही पथक पेट्रोलिंग करत असताना शनिवार बाजारमध्ये एक संशयितरित्या 2 पोरं मिळाले. त्यांचे वाहनासहित पळून जातच त्यांना पकडले आणि पंचासमक्ष झडती घेतली असता 10.50 ग्रॅम एमडी मिळालं, जवळपास 73,500 रुपये किमतीचा. तसेच ॲक्टिवा गाडी आणि मोबाईल असे टोटल 1,45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष कायदेशीररित्या जप्त करून आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आणि मान्य न्यायालयातून PCR घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे. नितेश हेडाऊ स्पॉटर सापडलेले आहे. त्याच्यावर 2-3 गुन्हे आहेत, चोरी आणि घरफोडीचे. तसेच जगदीश गोखले हा मूळ इकडले बांगलादेशकडे राहणार आहे. सध्या राहायला तो पण मोडा कॉलनी कपिलनगर या एरियात राहायला गेलेले आहे. त्याच्यावर पण जवळपास 20 गुन्हे दाखल आहे आणि तो इमिडिएट रिलीज आरोपी आहे. संशय असल्याने त्यांना पकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हायवे बार अँड रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार सिगरेट मागण्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की काही हल्लेखोरांनी यशोधरानगर येथील रहिवासी शेख अकील याच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शेख अकील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. मात्र इथेच पोलीस थांबले नाहीत. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि परिसरात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची थेट हायवे बार अँड रेस्टॉरंट समोरून धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी आणि कठोर भूमिकेचे कौतुक केले आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात दुःखाचा डोंगर कोसळलाय. लग्न समारंभातून परतणाऱ्या वराडाच्या वाहनाला भीषण अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील 3 महिलांचा समावेश आहे. आनंद, हशा आणि लग्न सोहळ्याचा उत्साह पण नियतीने काही क्षणातच सगळं हिरावून घेतलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावातील काही जण लग्न आटपून परतत होते. यावेळी त्यांच्या व्हॅनला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये नगरे कुटुंबातील दुर्गा उर्फ शीला नगरे, त्यांची मुलगी नयना आणि श्वेता यांचा समावेश आहे. एकाच घरातील 3 महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तसेच प्रभाकर चाचेरकर आणि त्यांची पत्नी मुन्नी चाचेरकर यांचाही या अपघातात मृत्यू झालाय. दरम्यान काही मुली गंभीर जखमी असून त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी जेव्हा त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. एकाच घरातील 3 चिता एकाच वेळी पेटताना पाहून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. मात्र या दुःखातही अड्याळ गावाने माणुसकीचं मोठं उदाहरण घालून दिलं. जखमी निहा नान्हे हिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचं समजतंय. गावकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत 70,000 रुपयांची मदत जमा केली. हा निधी उपचारासाठी कुटुंबियांकडे सुपूर्द देखील करण्यात आला असून अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियांची भेट देऊन सांत्वन करून मदतीचे आश्वासन दिले. एकीकडे अपघाताने हिरावलेले जीवन तर दुसरीकडे गावकऱ्यांची उभी राहिलेली माणुसकी. अड्याळ गाव आज अश्रूंमध्ये एकजुटीनं आणि संवेदनशीलतेचं उदाहरण ठरते आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खंडाळा घाट परिसरात एक भयंकर हत्या प्रकरण उघडकीस आले. सेवादास नगर परिसरातील शेत शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्यामुळे या प्रकरणाला अधिक गूढ स्वरूप प्राप्त झाले आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचा तपास पोलीस करीत आहेत. वसंतनगर पोलीस ठाण्याच्या पथकांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा उलगडा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. अज्ञात इसमाची अशी निर्घुण हत्या आणि आरोपी अजून फरार, या प्रकरणाचा उलगडा कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात शनिवारी एक अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला. पुसद शहरातील वसंत विहार कॉलनी गायमुख नगर परिसरात शनिवारी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात श्री ओंकारेश्वर शिवलिंगाची विधिवत स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे हे शिवलिंग मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग येथील काळ्या पाषाणापासून तयार करण्यात आले आहे. सोबतच नंदीची आकर्षक मूर्ती देखील मंदिरात स्थापित करण्यात आली आहे. सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि अभिषेक करण्यात आला. या धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. वसंत विहार कॉलनीतील समस्त शिवभक्त परिवाराच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाळ्याच्या वाढत्या कडाक्यामुळे जंगल परिसरातील पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. परिणामी पक्षी आणि वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत वसुंधरा बहुउद्देशीय संस्था आणि स्नेह संवर्धन मित्र मंडळ यांनी पुढाकार घेत जलतारा उपक्रम राबविलाय. या उपक्रमाअंतर्गत नागठाणा परिसरात 4 बाय 2.5 फूट आकाराचा खड्डा तयार करण्यात आलाय. यामध्ये प्लास्टिक पन्नी अंतरून नगर परिषदेच्या टँकरच्या मदतीने पाणी साठविण्यात आले. या जलताऱ्यामुळे पक्षी, हरिण, ससे आणि इतर वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत असून त्यांच्या जीवितासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असून पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक संदेश देत आहेत. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करता पशुसंवर्धन विभागाकडून विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पुढील 3 दिवस विदर्भासहित महाराष्ट्रात उष्णतेचा हाय अलर्ट सांगितलेला आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यामध्ये पशुपालकांना जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात जनावरांना थेट उन्हात न ठेवता सावलीत ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी देणे तसेच भर उन्हात जनावरांची वाहतूक टाळणे या बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. यासोबतच प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की रस्त्यावरील पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच मृत पशुधनांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी, जेणेकरून कोणताही संसर्ग पसरणार नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा 1962 हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील एक धक्कादायक बातमी. मेडशी येथील शहाबाबू फर्निचर दुकानाला शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. शनिवारी सकाळच्या सुमारास दुकानातून अचानक धूर निघताना दिसून आला. काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण दुकानाला वेढले. दुकानात काही ठेवलेले फर्निचर, सोफा, कपाटे आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकासह स्थानिक नागरिकांनीही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला आणि या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र व्यापाराचे आर्थिक नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वारसावंगी येथील बस स्थानक परिसरात अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. येथील 100 केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राच्या इन्सुलेटर मोठ्या आवाजासह फुटला आणि काही क्षणातच रोहित्राने पेट घेतला. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. ज्वाळांचे लोळ आकाशाला भिडत असल्याचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रोहित्राच्या अगदी जवळ असलेले शुभम खराटे यांचे चिकनचे दुकान या आगीच्या विळख्यात सापडले. या आगीत दुकानातील सुमारे 50 जिवंत कोंबड्या, कूलर, वजन काटा, खुर्च्या आणि संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. याचबरोबर दुकानाशेजारी उभी असलेली दुचाकीही पूर्णपणे जळून खाक झाली.
या घटनेत एकूण अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी वीज विभागाला माहिती देत वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले. वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेजारील दुकाने आणि घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली असती. घटनेची माहिती मिळताच पारत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. या घटनेमुळे नुकसानग्रस्त दुकानदार शुभम खराटे यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लालसे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.